प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये सईच्या भविष्यासाठी आता शेवटी इंद्रा आणि सागरचे वडील सागरला न सांगता खूप टोकाचा निर्णय घेताना आपल्याला दिसणार आहे। हर्षवर्धनच्या भडकवण्यामुळे सागरचं वागणं पूर्णपणे बदललेलं आहे। त्यामुळे घरातील वातावरण पूर्ण बिघडून गेलेलं आहे। सागरच्या सगळ्यांशी वाद होत आहेत ठीक आहे, परंतु सईशी सुद्धा तो नीट वागत नाहीये। त्याची झळ सईला सुद्धा पोहोचते आणि म्हणूनच सागर आणि मुक्ताचं भांडण झाल्यानंतर जेव्हा सागर हॉलमध्ये येऊन बसतो तेव्हा ही इंद्रा सागरला खूप प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करते की तुला आमच्याशी जे काही भांडायचंय भांड, पण याची झळ सईला लागू देऊ नको। कोर्टाने सईची कस्टडी तर आपल्याला दिली, पण वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी ती तरसते, तिला ते तुझ्याकडून मिळत नाहीये। आज तुझे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु या सईचं नंतर काय होणार याची आम्हाला खूप काळजी लागून राहिलेली आहे। तेवढ्यात सागरच्या हातात एक फाईल लागते। ती फाईल बघून त्याला खूप मोठा धक्काच बसतो। इंद्रा आणि सागरच्या वडिलांनी मिळून ते राहत असलेले घर आणि त्यांच्याकडे जे काही प्रॉपर्टी आहे ती सगळी सईच्या नावावर केलेली असते। यानंतर इंद्रा सागरला बोलताना दिसते की हे सगळं आम्ही तुला सांगणार होतो, आता आम्ही जिवंत आहे, परंतु आम्ही गेल्यानंतर सईसाठी कोणीच काही केलं नाही असं तिला वाटायला नको, त्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी आम्ही सईच्या नावावर केली आहे। यांनी हे घर खूप प्रेमाने बनवलेलं होतं, कारण त्यांचा जीव या घरामध्ये आहे आणि आमच्या नंतर ते सईच्याच नावावर आम्ही केलेलं आहे। आता पाहू इंद्राने इतकं प्रेमाने समजवल्यानंतर सागर समजतो का आणि नीट वागतो का।